अरे तुझा भाऊ पुण्याला असतो, तो येणार होता, काय झालं? हा येणार आहे, येतो थोड्या वेळात तो. अरे तो जमिनीचा वाटा मागणार आहे तुला, त्याला अजिबात जमीन देऊ नको. कारण की तो पुण्यामध्ये नाही एसीत बसून मस्त कमवतोय, मस्त ऐश करतोय, आणि तो या शेतात मरणाचा कष्ट करतोय. त्याचं काय? बरोबर आहे, तू बरोबर बोलतोय. मी कशाला माझ्या हक्काची जमीन सोडून, तो तिकडे सिटीत चांगला आयुष्य आराम करतोय. त्याला इथं काय माहिती माझे काय हाल होत्यात काय नाही. अरे भाऊ बरोबर आहे तुझं, पण देऊ बिऊ नको. नाही नाही द्यायचीच नाही त्याला जमीन. ऐक ना, ते बघ राहिल्याचा भाऊ आले प्रभू. आता त्याच्या डोक्यात घातलंय, आता ह्याच्यात दिवा आग लावून टाकू आपण. फक्त माझ्या बघायचं. चल 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 चल. अरे प्रभू, कधी आला पुण्यावरून? कसा आहेस? आत्ताच आलोय का? अरे वा, मग हे कोण मित्र? हा अरे मग का वाटणीला आले काय? हा तेच ते जरा जमिनीच्या वाटणीसाठी चालतो, तेच बोलायचं होतं बारक्यासोबत आमच्या. अरे मग काय त्याला सोडू नको अजिबात. त्याच्या शेतीमध्ये किती वाट आहे, किती कमाई आहे. त्याला अजिबात सोडू नको तू. लय कमवते ते पैसे, आणि तू यांना वाटा घेतल्याशिवाय सोडायचं नाही. तो देत नाही म्हणलाय, तो अजिबात माघार नाही घ्यायचं. तुझा भाऊ बोलतो सगळं खरं आहे. अरे मग मी काय सोडणार आहे का त्याला? त्याच्यासाठीच खास एवढं सुट्टी काढून आलोय पुण्यावरनं. जातो न त्याला सांगतो आता कसं असतं बारक्याला. चला जाऊ द्या मला सारखा. कशी लावली आता ठिणगी, आता होणार जाळंदूर संगाट. चल आता बघू यांची, माझ्या भावाची. ए बारक्या, आला येतो दादे. मग बस नाही नाही बस बिस काय ते मला सांगू नको. जमिनीचं काय ते पटकन व्यवहार बघ, आणि माझी वाटणी मला करून दे. अरे दादे, तू पुण्यात राहतोय, एसी मध्ये राहतो, मस्त तुला जॉब आहे, तिकडं घर आहे, तरी तुला शेतीत वाटणाच पाहिजे का? राहू दे की मला जमीन, मी करतोय की शेतात सगळं. हे बघ बारक्या, मी जे काही करत असेल ना ते सगळं करतोय, पण ते माझ्या जीवावर करतोय. काही झालं ना तरी मला जमिनीच्या वाट्याचा हक्क आहे. आणि आज काय त्याची जमिनीची रेट चालू आहे ना ते मला माहिती आहे. मला बाकी काय माहित नाही, सांगू नको. मी पुण्यात वकील बघितलाय, त्याच्याकडे कागदपत्र सगळे पाठवून देतो. जमिनीचा अर्धा हिस्सा होणार म्हणजे होणार, त्याच्यावर सहाय्य करून पाठवून दे. अरे प्रभू, सगळे गावकरी जमा व्हायला लागलेत. उगाच गावासमोर तमाशा नको. चल इथं चहाच्या टपरीवर चहा घेऊ आणि बोलू. मी जरा समजवतो, बोलवतो. ठीक आहे चल. हा या